एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर यस, आज आहे संडे आणि उठले मी आत्ता 11 वाजता, नाही 10 वाजता उठले. व्हिडिओ वगैरे पोस्ट केला आणि आता लागते नाश्ता बनवायला. खूप भूक लागली आहे. पोहे बनवते आणि पोहे आणि चहा खाऊ. तर अगोदर कपडे भिजवून ठेवते, म्हणजे चहा नाश्ता वगैरे झाला की अगोदर कपडे धुवून घेता येतील. तर चला कपडे वगैरे भिजवून घेऊ आणि मग नंतर नाश्ता बनवू. बाय बाय. हे सर्व कपडे धुवायचे, सर्व मी काढून ठेवले अगोदरच. बघ आहे बसचे पास नाही तिकीट. आता मी बसने येणं जाणं करते ना, तर हे सर्व किती जमा झालं. सर्व टी शर्ट धुवायचे, टॉप, स्टॉल, पॅन्ट. आणि ह्या नाईट पॅन्ट बद्दल भरपूर जर कमेंट करत होते की कुठून घेतले, तर मी असंच लोकल मार्केटमधून घेतलेले आहेत. त्याची लिंक माझ्याकडे नाही. अगोदर मग सर्व कपडे घेऊन बाथरूममध्ये गेले आणि बकेट भरून सर्व कपडे भिजू घातले. दर रविवारी मला हेच काम असतं. एकतर मी तेव्हा अगोदर सॅटर्डेला नाईटला सर्व कपडे धुवून वगैरे ठेवायचे, पण मग आता यावेळेस रविवारीच धुवायला चालू केलेले, कारण आता रविवार खूप मोठा जातोय असं वाटतं मला. नंतर मग कपडे धुवून घेतले, नाश्ता वगैरे केला मध्येच, आणि ते काही मी शूट केलं नाही. तुम्हाला मिनी व्लॉगमध्ये ते बघायला भेटेल. नंतर मग हेअर वॉश पण करायचा होता. हेअर ऑइल लावलेलं होतं रात्रीच, त्यामुळे. आणि मागच्या ब्लॉगमध्ये मिनी व्लॉगमध्ये हे खूप मोठी चूक झाली. मी हेअर ऑइल लावायचं म्हणायचं तर हेअर लावायचे म्हणले आणि मीच नंतर एवढा हसत होते, काय सांगायचं तुम्हाला. नंतर मग सर्व कपडे वगैरे वाळू घातले, सर्व स्टॉल वगैरे सर्व काही वॉश करायचं असतं रविवारी. मग मस्त केस पण वाळवून घेतले आणि उन्हामध्ये केस वाळवायची जी मज्जा आहे ना, ती खरंच कुठंच नाही. आणि नंतर मग मला थोडंसं एक व्हिडिओ शूट करायचा होता, त्यासाठी मग हे थोडेसे प्रयोग चालू होते. मग ते सर्व झालं आणि नंतर बाहेर जायचं होतं थोडं, मग तिकडे जाण्यासाठी रेडी वगैरे झाले. तर आज संडेचं मला भरपूर असे शूट करायचे होते, तर सर्व शूट वगैरे करून झालं. नाश्ता केला, झालं सर्व शूट वगैरे झालं. तर आज थोडं खायला बाहेर जाते. भूक लागली आहे. पपई खाल्ली होती आत्ताच, पण परत मला भूक लागली. चलो निघूया. आणि स्किन केअर करते अगोदर, देन तुम्हाला पण दाखवते स्किन केअर थोडीफार, आणि मग निघते मी. कालच्या व्लॉगमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की खूप दिवस झाले आता माझी स्किन केअर बंद होती, पण आता मी स्किन केअर प्रॉपर चालू केली आहे आजपासून. अगोदर टोनर लावलं, त्यानंतर मॉइश्चरायझर आणि नंतर सनस्क्रीन, आणि आता मला ट्रीटमेंट पण चालू करायची आहे लवकरच. तर मग मस्त स्किन केअर वगैरे केली आणि खरंच स्किन केअर केल्यानंतर चेहरा खूप म्हणजे खूप छान दिसतो. एक वेगळाच ग्लो येतो चेहऱ्यावर. आणि यस, सनस्क्रीनबद्दल पण भरपूर जण विचारत होते, तर क्युटॉक्सी मी सनस्क्रीन वापरते. त्यानंतर मग, आणि हे सर्व प्रोडक्ट डॉक्टरांनीच दिलेले आहेत. आणि खरंच मला जेव्हापासून स्किन केअरचं महत्त्व कळालेलं आहे ना, तेव्हापासून तर मी सर्वांना सांगते की 18 वर्षाच्या नंतर तुम्ही स्किन केअर करायला चालू करा. आणि आधी पण 18च्या खालचे जरी असतील तरी थोडीफार तरी काळजी घ्या स्किनची, नाहीतर पूर्ण वाट लागून जाते. जसं माझं पिंपल वगैरे आलेले आहेत अगोदरपासनं, तर त्या पद्धतीचं जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर स्किन केअर करायला चालू करा. खूप म्हणजे मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल, पण प्रोडक्ट असे यूज करा की जे तुमच्या स्किनला सूट होतील. डॉक्टरांना विचारून प्रोडक्ट घ्या, आणि ते सूट होत असतील तरच ते कंटिन्यू करा. आता माझे जे काही प्रोडक्ट आहेत ते डॉक्टरांचे मला खूप चांगले सूट होतात, म्हणून मी तेच कंटिन्यू करते. सो गाईज, आले घरी. थोडंसं बाहेर गेले होते, फूड एक्सप्लोअर करायला गेले होते पुण्यामधलं. आणि येताना मग एक चप्पलचं खूप छान दुकान दिसलं, त्यामुळे मग एक सँडल घेतली, एक लोफर घेतला. तुम्हाला दाखवते थांबा. हे बघा, हा मस्त असा लोफर घेतला आणि मी पहिल्यांदा घेतला आणि खूप छान दिसतोय. खूप आवडला मला सँडल. तुम्हाला नंतर कधी दाखवेल. तर चेंज करते आणि थोडंसं फ्रेश होते, आणि नंतर परत मला बाहेर जायचंय. थोडं ते सामान आलं माझं, पार्सल आलेत मिशोचे परत, तर ते घ्यायचे. तर चलो लवकर फ्रेश होते. मागे बघू शकता तुम्ही एवढे पार्सल आलेले आहेत आत्ता, आणि ते सर्व अनबॉक्स करणार आहे. ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. पण आत्ता जस्ट 10 वाजता हे अमेझॉनचं पार्सल आलेलं आहे. ते ओपन करणं गरजेचं आहे, मला उद्या लागेल ते, म्हणून हे आत्ता ओपन करू. चला तुम्हाला दाखवते याच्यामध्ये काय. लेट्स अनबॉक्स. ट्रायपॉड,
न्यू ट्रायपॉड घेतला आणि एवढ्या दिवस तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मी 2 वर्षापासून व्हिडिओ बनवते. 2 वर्षापासून मी मिशोवरचा 150 रुपयाचा ट्रायपॉड यूज करत होते, पण आता मला गरज वाटते आणि तो ट्रायपॉड खराब झालाय त्याच्यामुळे आता. तर 2 वर्षापासून मागच्या हा ट्रायपॉड यूज करत होते मी आणि ह्याची हाईट एवढी आहे, एवढी हाईट आहे, पूर्ण फुल हाईट नाही आहे. आणि ह्याचा जे प्रॉब्लेम झालाय ते इथे ठेवताना प्रॉब्लेम झालाय, असा वाकडा होतोय. फोन जर लावला तर डायरेक्ट पडतोय, म्हणून मला आता ट्रायपॉड चेंज करावा लागला. आणि मग घेते तर फुल हाईटचा घेते म्हणलं, आणि हा वाला मग आता रिटायर करायचा. रिटायर नाही करायचा, त्याला पण करू आपण काही ना काही उपयोग, जोपर्यंत त्याचा पूर्ण जीव जात नाही तोपर्यंत. आणि आता आपण नवीन ट्रायपॉड ओपन करू. ये वाला क्वालिटी तर खूप भारी वाटते, जड आहे. लेट्स अनबॉक्स इट. ओ माय गॉड, क्वालिटी खूप भारी. मेन म्हणजे फुल हाईट, एवढी हाईट पूर्ण, म्हणजे मला जेवढं पाहिजे तेवढं हाईट येईल याच्यामध्ये. आणि याला असं अच्छा, ऍडजस्ट करू आपण आपल्या हाईटनुसार नाही. आणि हेच बऱ्याच जणांना इच्छा होती की मी कोणता ट्रायपॉड यूज करते वगैरे, बरेच जण मला विचारतात. तर आता अगोदरचा तर तुम्हाला माहिती आहे तो यूज करत होते, पण आता मला वाटते की ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला मला हरकत नाही. तर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, तिथून तुम्ही हा ट्रायपॉड चेक करू शकता. आणि येस, माझा तर रिव्ह्यू चांगलाच आहे. इथे ब्लूटूथसाठी बटन पण दिलेलं आहे, फोटो वगैरे काढण्यासाठी बटन म्हणते, रिमोट दिलेला आहे हा असा छोटीसा, त्याने तुम्ही फोटो वगैरे पण काढू शकता मस्त मस्त.